नमस्कार मैत्रिणींनो, मी रेणू तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आपलं यूट्यूब चॅनल आयपन भारीमध्ये. सो जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आम्ही आलो आहोत नाशिकमध्ये आणि नाशिकमध्ये आमचं आहे गेट टुगेदर. सो त्यासाठी आम्ही सगळेजण आज रिसॉर्टवर जाणार आहोत. मजा येणार आहे, सगळेजण सोबत आहोत. काय काय करतो काय नाही, तर इथेच नाशिकपासून थोडं दूर आम्ही जाणार आहोत. तर चला काय काय करतो काय नाही ते तुम्हाला शेअर करते. सो व्हिडिओ शूटपर्यंत बघायला विसरू नका. स्टे ट्यून. आम्ही जवळजवळ 13-14 लोक होतो, त्यामुळे 3 गाड्या आमच्या होत्या, जे एकामागे एक आम्ही निघालो होतो. आणि सगळ्यात पहिले आम्ही गेलो ग्रेप्स एम्बेसीला. तिथे आम्ही मिसळ खाऊन मग पुढे निघणार होतो. हो, मागच्या तर खूप काय काय खेळत होती. गेली का लगेच? इथं बरं लगेच खेळायचं दिसलं हिला. मग कुठे बघ ग्रेप्स आहे, बघ किती छोटे छोटे ग्रेप्स आहेत. आणि ग्रेप्स एम्बेसीमधली ना मला आवडणारी गोष्ट कोणती, तर तिथे ना त्याचं ग्रेप्सच्या त्या झाडांखाली म्हणजे वेलींखाली बसूनच मिसळ खायची आणि वर रिअल ग्रेप्स दिसतात. सो रुईला ते बघून खूप जास्त मजा येत होती. म्हणजे आधी पण आम्ही तिथे गेलो होतो तेव्हा ती लहान होती, यावेळेस तिला अजून कळत होतं की वर असे डायरेक्ट ग्रेप्स तिला दिसले. ते पाहून तिला खूप जास्त छान वाटत होतं, काहीतरी रिअल बघायला मिळालं, त्यामुळे ती खुश होती. मिसळ तर छान आहेच, पण त्याबरोबरच तिथली जिलेबी पापड हे देखील खूप छान आहे. आणि लहान मुलांसाठी तर बेस्ट आहे, कारण त्यांना खेळायला खूप सारे ऑप्शन्स इथं आहेत. त्यामुळे म्हणजे हा वन डे पिकनिकसाठी बेस्ट स्पॉट आहे. मस्त ग्रेप्स एम्बेसीला आम्ही मिसळ खाल्ली आहे आणि आता पोहोचलोय विलामध्ये. मी विला दाखवते तुम्हाला कसं आहे काय ते. सो हा आहे आमचा विला, जिथे आम्ही 2-3 दिवस राहणार आहोत. तर पोहोचलो आहोत आम्ही विलामध्ये. सगळेजण एक एक आत चाललोय. सो असं आहे. तर इथं आहे स्विमिंग पूल. सगळे बसलेत आत. एक रूम, इकडे एक रूम, इकडे एक रूम, बाकीच्या एक रूम आहे. ही एक रूम बाळा, इथे जाऊयात ना. बघ ही एक रूम आहे, किती छान आहे. आणि ही होती एक लास्ट 4th रूम. सो वर 2 आणि खाली 2 अशा रूम होत्या आणि खूप जास्त स्पेशियस, खूप मोठ्या रूम होत्या. त्यामुळे एका रूममध्ये आम्ही खूप जण मावत होतो, इतक्या छान मोठ्या रूम होत्या. फोटो काढायचा. आम्ही सगळे आधीच नाशिकला गेलेलो, फक्त पंकज पुण्याहून येणार होता तो. सो त्याची वाट बघत आम्ही सगळे थांबलेलो आणि रुही कधी एकदा पप्पा आत येत आहेत अशी तिची सगळी घाई चालू होती. सो फायनली ती पप्पांना भेटली आणि मस्त खुश झाली.
मग काय ऊन थोडं कमी झालं आणि आम्ही लगेच मग गेलो स्विमिंग पूल मध्ये मजा करायला. रात्री सगळे पत्ते खेळून वगैरे दमून खूप लेट झोपले आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या उठल्या रुहीचा दुसरा एक मामा म्हणजे माझा अजून एक भाऊ पण आम्हाला जॉईन झाला आणि मग आम्ही तेव्हा खेळायला सुरुवात केली चोर पोलीस. इंजिनियर डॉक्टर सगळे मार्क तसे करावं लागतं. इंजिनियरला जास्त द्यायचे का डॉक्टरला जास्त द्यायचे रुहीने सकाळी उठल्याबरोबर तिच्या फेवरेट मामाला समोर पाहिलं आणि मग काय ती त्याच्यासोबत खेळायला सुरू झाली. सगळ्यांनी ठरवून ना काही रील बनवले आणि जे काही असे बनले खूप छान होते. जे सगळ्यांची स्टेप्स मॅच होणं महत्त्वाचं नव्हतं, वाईब मॅच होणं महत्त्वाचं होतं, कारण सगळे एकत्र फर्स्ट टाईम असं काहीतरी आम्ही ट्राय करत होतो आणि खरंच खूप छान त्याच्यापासून मस्त रील बनण्यात आला.
नाही मी राजा आहे. म्हणलं ना राज टाकायचं. हो. कोण आहे कोण आहे कोण आहे हा? नाही, नाही, तुला विचारते आहे. कोण आहे चोर कोण आहे? तरी तू मग जवळच बसले होते. माझी प्रथा. बस मग बस. नंतर तू आणि मामा सोबतच बसायचं. मस्त सगळ्यांचं झोपून खेळून धिंगाणा करून झालंय. अजून चालूच आहे. आणि आता आम्ही एक मस्त रील शूट करणार आहे. खूप दिवसांनी आम्ही सगळे एकत्र जमलो आहे. तर म्हटलं आपण एक छान अशी ट्रान्झिशन नाही म्हणता ना, बट एज वाईज जी रील सध्या ट्रेंडिंग आहे ती शूट करूया. म्हणून मग आता मस्त वेदर आहे छान. तर तसं काहीतरी करायचं आम्ही विचार करतो. चला बघू. दिवसभर तर खूप मज्जा चालू आहे. म्हणजे वेळच नाही आहे इतकं सगळ्यांचं काय काय चालू आहे. हो मजा येते. खरे वयच हो. तेवढं करू नको. जाऊ दे, लेट होईल. ओमकार लेट होईल. बस झालं जा. जाऊ दे आता काय बस झालं, जाऊ दे. अरे जाऊ दे. मामाच्या पड मामाच्या त्यांच्या पड बस झालं. आम्हाला कॅमेरा हात दाखव. हां. सो ज्यांची रात्रीच ट्रेन ट्रॅव्हल्स होती रात्रीच मग संध्याकाळी निघाले आणि बाकी सगळे आम्ही मग थांबलेलो. कुठे आलो आपण? कुठे आलो? मजा येते ना. आई मी उगाच घाबरत होते पण काही झालं नाही. हे काय लागलं? झाले एक काढा.
आता दोघं H हाय जे के एल एन ओ P पी दाजी जी एच आय जे के एल एम एन ओ पी आर यस हा तू ही पण झाली अरे से का मागे एकच येईल टी ना टी टी हा यस टी टी यू यू वी डब्ल्यू एक्स वाय झेड ए डी डी एफ आय जी जी एच आय जे के रात्री मस्त नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी फिशचा बेत होता आणि व्हेजवाल्यांचा मस्त चॅटचा मेनू होता. सो दोन्हीची मजा होती. आणि जेवल्यानंतर आमचा परत म्युझिकल चेअरचे राऊंड सुरू झाले, ते पण आतमध्ये, कारण की बाहेर चेअर न्यायचा वगैरे आम्हाला कंटाळा आलेला, सो आम्ही आतमध्येच मस्त अरेंजमेंट केलेली आणि अजून सगळेजण ॲड झालेले, त्यामुळे खूप मजा येत होती.
the next day. सायकल पाय हलो सायकल पाय हलो पाय हलो तुझा हात माझ्याकडे वाटत बुकी 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 तिला त्याच्यासाठी जायचं होतं मला नको मला पाडायचं सो आज आहे 3rd डे आणि आज आम्ही करतोय चेकआउट. 2 दिवस खूप मजा केली. आता वापस चाललोय. जाताना काय करतोय काय नाही किंवा डायरेक्ट घरी जातोय का काय ते पण सगळं बघू. अजून काही प्लॅन फिक्स नाही आहे. खूप आय थिंक खूप वर्षांनी आम्ही असे सगळे एकत्र असं काहीतरी प्लॅन केलेलं आणि खूप छान झाला तो सगळा. खूप मज्जा आली. सो हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमचं आई पण आणि बाई पण दोन्ही एन्जॉय करा. बाय. तिथून येताना आम्ही मग काकांच्या ऑफिसमध्ये गेलेलो आणि तिथे थोडा वेळ थांबला कारण की तो तिथला एरिया युनिव्हर्सिटी बघायला खरंच खूप छान आहे. बघण्यासारखे सगळं आहे. सो ते सगळं बघून मग आम्ही घरी गेलो.